कोण म्हणतो देणार नाही? पनवेल शहराला लागून असलेल्या करंजण्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकसंख्या आहे। मात्र या लोकसंख्येला सिडकोच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात नाही, म्हणून संपूर्णपणे करंजणे वाशी आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। तुम्ही पाहता की महिला वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उतरलेला आहे। पाणी मिळत नाहीये। जून महिना या ठिकाणी अर्धा गेला तरी सुद्धा पाण्याला यांना त्या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळ त्रासाला सामोरं जावं लागतं। सिडकोकडे मागणी करण्यात आली, मात्र कुठल्याही प्रकारची दखल सिडको घेत नाही। त्यामुळे या ठिकाणी आता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि रस्ता रोको सुद्धा करण्यात येणार आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी करंजणे वाशीत आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, कसा त्रास होतोय पाण्याचा? निश्चितच हे सिडकोनी वसवलेले शहर आहे। 2010 सालीपासून सुरुवात झालेली आहे। आज 14 वर्ष झालेले आहेत। रामाचा वनवास सुद्धा 14 वर्षांनी मिटला होता, परंतु आमचा वनवास पाण्याचा संपलेला नाहीये। आज आम्हाला परिस्थिती अशी आहे की आम्ही शहरामध्ये राहतोय, परंतु खेडेगावाची परिस्थिती पाणी आम्हाला पातेल्यामध्ये घरी भरून ठेवावं लागतं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून आम्ही सिडको प्रशासनाला गेले 15 दिवसापासून सांगितलं, जोपर्यंत पाणी आम्हाला प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। हा पहिला मोर्चा रस्ता रोकोचा आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी पाणी चालू केलेलं आहे, परंतु आम्हाला भीती तीच आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी पण तो आंदोलन केलं होतं, तेव्हा पण 15 दिवस पाणी आलं होतं। आता आम्ही सांगू इच्छितो, आता 15 दिवस नव्हे तर कायमस्वरूपी पाणी आम्हाला टिकणार हवं आहे आणि 24 तास आम्हाला पाणी पाहिजे। मॅडम, काय त्रासाला महिलांना सामोरं जावं लागतं? सर, महिलांना हे त्रास झालेला आहे की आम्ही जॉब करतो सर, जॉब करून सुद्धा आम्ही सकाळी पाणी भरून जातो आणि संध्याकाळी पुन्हा तीच परिस्थिती। आम्हाला फक्त 5 मिनिटं पाणी मिळतं सर। 5 मिनिटात आमचं काहीही भागत नाही। आम्ही छोटे छोटे पातेले भरून ठेवतो, पोरांना मारतो की बाबा तू पाणी सांडू नको किंवा पाणी बाहेर फेकू नको। याच्याकरता आम्हाला खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतोय। हे आम्हाला नकोय। आम्ही सिडकोमध्ये राहतो, सिडकोच्या हद्दीत राहतो। करंजण हे सिडकोनी बसवलेलं गाव आहे आणि सिडकोनी सगळं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, गार्डन देऊ किंवा पाणी देऊ, पण आम्हाला सगळंच नंतर द्या, पण आम्हाला आधी पाणी द्या। पाणी हे आमचा मूलभूत अधिकार आहे, याच्याकरता आम्ही पे करतो सर। नक्कीच पाणी हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि सिडकोने जेव्हा नागरी वस्ती बसवताना त्या ठिकाणच्या मूलभूत गरजा पहिल्या द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी रहिवासी करतायत। विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।